बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 12वा, त्याचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. त्यातले 2 भाग झालेले आहेत. आज आपण 3रा भाग बघणार आहोत. 39 पर्यंत ओव्या झालेल्या आहेत आणि 2 पर्यंत श्लोक झालेले आहेत. आज आपण 3च्या पुढचे श्लोक बघणार आहोत आणि 40च्या पुढच्या ओव्या बघणार आहोत. पण त्या अगोदर पाठीमागच्या भागात काय झालेलं आहे हे थोडक्यात समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. तर हा अध्याय 12वा म्हणजे भक्ती योग आहे. या अध्यायामध्ये भगवंतांनी स्वतः भक्तीचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. आणि कुठली भक्ती योग्य, कोणाची भक्ती करणं योग्य, कुठलं सोपा मार्ग आहे, कुठल्या मार्गाने मुक्ती लवकर मिळते, कुठल्या मार्गाने मद्रूप लवकर होता होतं, हे या सर्वांचं विवेचन या 12व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. या अध्यायाची सुरुवात करतानाच ज्ञानेश्वर माऊली आपले गुरु जे निवृत्तीनाथ आहेत त्यांना नमन करून त्यांची स्तुती करून या अध्यायाची सुरुवात करतात. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की अर्जुन भगवंतास एक प्रश्न विचारतो. सुरुवातच या अध्यायाची अशी आहे की अर्जुन भगवंतास प्रश्न विचारतो. हा जो प्रश्न विचारतोय याचा जो फ्लॅशबॅक आहे, जो पूर्वार्ध आहे, तो पाठीमागच्या म्हणजे 11व्या भागात आलेला आहे, 11व्या अध्यायामध्ये आलेला आहे. की त्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास गूढ, गम्य, अगम्य असं विराट रूप दाखवतात की ज्याला विश्वरूप असं म्हटलेलं आहे. ते विश्वरूप पाहिल्यानंतर घाबरलेला अर्जुन परत भगवंतास म्हणतो की मला चतुर्भुज रूप किंवा कृष्ण रूप दाखवा, की ज्याची मला सवय आहे, जे गोमट रूप आहे तेच मला आवडतं, ते दाखवा. आणि त्या अध्यायाच्या शेवटी असं आलं होतं की या दोन्हीतलं कुठलं रूप श्रेष्ठ आहे, जे कृष्ण रूप आहे ते श्रेष्ठ आहे की जे विश्वरूप आहे ते श्रेष्ठ आहे. आणि तोच धागा पकडून अर्जुन इथं भगवंतास विचारतो. तो प्रश्न आहे, काय विचारतो बघा अर्जुन काय म्हणाला, देवा याप्रमाणे एकनिष्ठ होऊन तुझ्या सगुण रूपाची उपासना करतात ते आणि अव्यक्त व अविनाशी अशा निर्गुण ब्रह्माची उपासना करतात ते, या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये खरे तत्व कोणास समजले आहे. म्हणजे इथं अर्जुन काय म्हणतो की भगवंताची 2 रूप आहेत. एक आहे सगुण रूप आहे. सगुण रूप म्हणजे जे कृष्ण रूप आहे ते, जे मनुष्य रूप आहे ते सगुण रूप आहे. आणि निर्गुण रूप जे आहे ते अविनाशी, अव्यक्त, निराकार, त्याला आकार नाहीये, असं जे रूप आहे ते रूप या दोन्ही रूपांची उपासना करणारे 2 प्रकारचे भक्त असतात. काही भक्त हे सगुण रूपाची उपासना करतात आणि काही जे भक्त असतात ते अव्यक्त व अविनाशी अशा निर्गुण ब्रह्माची उपासना करतात. तर या दोन्ही पैकी कोणत्या भक्तांमध्ये खरे तत्व कोणास समजलेले आहे असं अर्जुन विचारतो. आता याच्यामध्ये एक अशी खुबीनं हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळं भगवंत म्हणतात की वा वा,
तुझे प्रश्न करण्याची शैली मला आवडली, म्हणून मी तुला आता त्याचं उत्तर सांगतो. आणि भगवान म्हणतात की अर्जुना, माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करून नित्ययुक्त होऊन उत्कृष्ट श्रद्धेने मला भजतात त्यांनी भक्तियोग खरा जाणला असे मी मानतो. भगवंत काय म्हणतात की त्या दोन्हीपैकी श्रेष्ठ कोण आहेत हे भगवंत सांगत नाही तिथं. काय म्हणतात भगवंत की ज्यांनी माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवलेली आहे, नंतर काय केलेलं आहे की त्याने चित्त स्थिर केलेलं आहे, अजून काय केलेलं आहे की संपूर्ण श्रद्धेने जो मला भजतो त्याचा भक्तियोग त्यानं खरा भक्तियोग जाणला असे मी मानतो आणि त्यालाच परमयोग युक्त असे समजतो. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आज आता भाग 3 श्लोक नंबर 3 व 4 याचा एकत्र श्लोकार्थ इथं आलेला आहे, तो आपण वाचूयात आणि पुढे जाऊयात. प्राणी मात्रांचे हित करण्याविषयी तत्पर आणि सर्वत्र समदृष्टी असे जे पुरुष सर्व इंद्रियांचे नियमन करून अनिर्देश्य अव्यक्त सर्वव्यापी अचिंत्य कूटस्थ अचल व शाश्वत अशा नाशरहित ब्रह्माची उपासना करतात ते मलाच येऊन मिळतात. हा झाला 3 आणि 4 या श्लोकाचा अर्थ. आता आपण 40च्या पुढच्या ओळ वाचूयात आणि याचा मतितार्थ काय आहे, नेमकं काय म्हणायचं आहे ते लक्षात घेऊयात. आणि एरतेही पांडवा जे आरूढोनी सहंभावा झोंबती निरवयवा अक्षरासी मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे इंद्रिया कीर जोगे काही होईल परिध्यानासी कुवाडे म्हणून एके ठाई न सापडे व्यक्तीसी माझी वडडे कवणेही नोहे जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे जे पावनी चिंतवणे हिमपुटी जाहले जे होय ना नोहे जे नाही ना आहे ऐसे म्हणून उपाये उपजती चिना चळे ना चळे सळे ना मवळे ते आपुलोचेनी बळे अंगाविले जिही. तर भगवंत या प्रश्नाला उत्तर काय देतात बघा. भगवंत म्हणतात अर्जुना, दुसरे जे माझे ज्ञानी भक्त आहेत, जे आपण ब्रह्म आहोत अशी वृत्ती धारण करून निराकार जे ब्रह्म ते प्राप्त करून घेण्याची खटपट करतात. आता जे पहिले भक्त आहेत ते काय करतात की भगवंतावर नित्य श्रद्धा ठेवतात, भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा ठेवतात, चित्त स्थिर करतात आणि भगवंताला उत्कृष्ट श्रद्धेने भजतात. त्यांना परमयोगयुक्त असं म्हणतात. ठीक आहे, हे झाले एक प्रकारचे भक्त. आणि दुसऱ्या प्रकारचे जे ज्ञानी भक्त आहेत ते काय करतात, आपण ब्रह्म आहोत अशी वृत्ती धारण करतात. मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती धारण करून निराकार जे ब्रह्म आहे ते प्राप्त करून घेण्याची खटपट करतात. निराकार जे ब्रह्म आहे की जे शाश्वत ब्रह्म आहे, की जे आपल्याला दृष्टीस पडत नाही, ज्याला आकार नाहीये, जे अनादी कालापासून आहे, अनादी कालापर्यंत राहणार आहे, असं जे ब्रह्म आहे, जे मूळ ब्रह्म म्हणतात, की ज्या ब्रह्मातूनच हे बाकी सगळे देव निर्माण झालेले आहेत, तर त्या ब्रह्माची त्या ब्रह्माला प्राप्त करून घेण्याची खटपट करतात. हा झाला
दुसरा भक्तांचा प्रकार. आणि पहिला भक्तांचा प्रकार जे श्रीकृष्णाच्या ठिकाणी जे मनुष्य रूप आहे, जे कृष्ण रूप आहे, त्याच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून जे भगवंताची भक्ती करतात, पूर्ण श्रद्धेने भक्ती करतात ते. आणि हे असे दोन प्रकार आहेत. ठीक आहे. आता या दुसऱ्या प्रकारच्या बाबतीत आपण जाणून घेऊयात, की असे जे भक्त जे निराकार जे ब्रह्म जे प्राप्त करून घेण्याची खटपट करतात, जी अजून काय, की जे मला अचिंत्य व बुद्धीला न समजणारे ते इंद्रियांना कसे समजेल. काय म्हणतात बघा भगवंत, की जे जे मनाला अचिंत्य व बुद्धीला न समजणारे ते इंद्रियाला कसे समजेल. परंतु ध्यानासही गूढ गूढ असल्यामुळे जे एके ठिकाणी सापडत नाही व ज्याला कोणताही आकार नाही, जे सर्व ठिकाणी सर्व रूपाने नेहमी असते व ज्याची प्राप्ती झाली असता चिंतन आपोआप थांबते. आता हे दुसऱ्या प्रकारचे भक्त कोणाची भक्ती करत आहेत त्याचं वर्णन इथं आलेलं आहे, की असं जे ब्रह्म आहे की जे इंद्रियांना सुद्धा समजत नाही, ते जे ध्यानासही गूढ आहे, जे एके ठिकाणी सापडत नाही, ज्याला कोणताही आकार नाही, म्हणजे जे निराकार आहे आणि जे सर्व ठिकाणी सर्व रूपाने नेहमी असते व ज्याची प्राप्ती झाली असता चिंतन आपोआप थांबते. अजून याचं वर्णन काय आलेलं आहे या रूपाचं, भगवंताच्या रूपाचं, की जे कधी झालेले नाही व होणारही नाही, तसेच जे आहे असेही नाही आणि जे नाही असेही नाही, म्हणजे ज्याच्या प्राप्तीविषयी उपायच नाही, जे चालत नाही, हालतही नाही, जे संपत नाही, दूषित होत नाही, ते ज्यांनी आपल्या अंगबळाने स्वाधीन करून घेतले, वैराग्य रूप मोठ्या अग्नीने विषयरूप सैन्य जाळून जी आपली होरपळलेली इंद्रिय मोठ्या कष्टाने धारण करतात, मग आत्मसंयमनाने पाशाने उरपाटी करून हृदयाच्या गुहेत ती कोंडतात. अपान वायूच्या द्वाराला आसनाची बळकट मुद्रा लावून मूळ बंधाचे बुरुज उभे करतात. आता बघा, हे जे दुसऱ्या प्रकारचे जे ज्ञानी लोक आहेत, ती भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी कोणता भगवंत, की जो निराकार आहे, निर्विकार आहे, ज्याला कोणताही आकार नाहीये, की जो चालत नाही, हालत नाही, संपत नाही, दूषित होत नाही, अंगबळाने स्वाधीन होत नाही, ज्याची प्राप्ती झाली असता चिंतन आपोआप थांबते, जे कधी झालेही नाही आणि होणारही नाही, तसेच जे आहे असेही नाही आणि जे नाही असेही नाही, असे जे ब्रह्म आहे त्याची उपासना हे लोक करतात. आता ही उपासना कशी करतात, कशा पद्धतीने उपासना करतात आणि त्यांचं पुढं काय होतं, हे आपण समजून घेण्यासाठी पुढच्या ओळ वाचूयात. पै वैराग्य महापावके जाळून विषयांची कटके, अधपली तवके इंद्रिये धरिले, मग संयमाची थाटी सुनी मुरडली उरपाठी, इंद्रिये कोंडली कपाटी हृदयाचिया. अपानियाचा कवाडा लावणी आसन मुद्रा सुहाडा, मूळ बंधाचा हुडा पन्नासीला. आशेचे लाग तोडिले अर्धेयाचे कडे झाडिले, निद्रेचे शोधिले काळवखे, वज्राग्नीची या ज्वाळी करुणी सप्तधातूंची होळी, व्याधींची सिसाळी
पूजली यंत्रे. आता असे जे ज्ञानी लोक आहेत की जे या निर्गुण निराकार ब्रह्माच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. आता ते प्रयत्न कसे करतात, कुठला मार्ग अवलंबतात, ते इथे सांगितलेलं आहे. वैराग्य रूप मोठ्या अग्नीने विषय रूप सैन्य जाळून, म्हणजे वैराग्य धारण करतात आणि विषयाला स्वतःपासून लांब ठेवतात. अजून काय, जी होरपळलेली इंद्रिय मोठ्या कष्टाने धारण करतात, म्हणजे इंद्रिय निग्रह अतिशय कष्टाने धारण करतात. म्हणजे या प्रकारची उपासना करण्यासाठी काय काय करावं लागतं, वैराग्य धारण करावं लागतं, विषय रूपापासून लांब राहावं लागतं, इंद्रिय निग्रह करावं लागतं, अजून काय करावं लागतं, मग आत्मसंयमनाने पाशाने उरपाठी करून हृदयाच्या गुहेत ती कोंडतात. ती म्हणजे इंद्रिय. आत्मसंयम एवढा ठेवतात की ही जी इंद्रिय ती हृदयाच्या गुहेत कोंडली जातात, म्हणजे सर्व इच्छा आकांक्षा मारून टाकल्या जातात. आणि पुढे काय, अपान वायूच्या द्वाराला आसनाची बळकट मुद्रा लावून मूळ बंधाचे बुरुज उभे करतात. आता हा जो हे जे मूळबंध लावायचा आहे, यानं कुंडलिनी जागृत करायची आहे, हे सगळं आपण मला वाटतं 7व्या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे की कुंडलिनी कशी जागृत करतात. मूळबंध लावण्यासाठी काय करायचं, कुठलं कसं आसन धरायचं, आसन कसं असावं, जमिनीपासून किती उंच असावं, आसन मऊ असावं, जमिनीपासून थोडं उंच असावं की जेणेकरून सरपटणारे प्राणी आपल्यापर्यंत येणार नाहीत. आसन मऊ असावं म्हणजे आपलं लक्ष कुठं रुतते दुखते इकडे जाऊ नये. आणि हे आसन कुठं असावं, तर अशा ठिकाणी असावं निसर्गाच्या सानिध्यात असावं, समोर नदी वाहत असावी, प्राणी पक्षी तिथं असावेत, पण प्राणी पक्षी आपल्याला त्रास देणारे नसावेत, अशा पद्धतीची जागा शोधावी. आपल्या शेजारून झरा खळखळत वाहत असावा. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. तेच इथं आलेलं आहे की ही जी कुंडलिनी जागृत करायची आहे, त्याच वर्णन इथं परत आलेलं आहे. ते आपण लक्षात घेऊया की अपान वायूच्या द्वाराला आसनाची बळकट मुद्रा लावून मूळ बंधाचे बुरुज उभे करतात. आणि काय करतात, आशेचे संबंध तोडून व अधीरपणाचे कडे दूर करून निद्रारूप अंधार नाहीसा करतात. अजून हे काय करतात, सगळे हे कशा पद्धतीनं मूळ बंध लावला जातो, कुंडलिनी कशा पद्धतीने जागृत केली जाते, त्याचं वर्णन इथे आलेलं की आशेचे संबंध सोडून देतात. म्हणजे मला काय आशा आहे, हे होईल त्यानंतर ते होईल ते होईल, हे सगळं तोडून सगळं सगळे पाश तोडून देतात. आणि काय, अधीरपणाचे कडे दूर करून, अधीरपणा म्हणजे पुढं काय होईल, एन्झायटी, पुढं काय होईल, पुढं काय होईल, याचे सगळे कडे तोडून निद्रारूप अंधार नाहीसा करतात. जो झोपेतला जो अंधार आहे तो नाहीसा करतात. आणि काय करतात, मूळबंध आसनाच्या ज्वालाग्नीने शरीरातील सप्तधातूंची होळी करून व्याधींची शिरे षटचक्रास अर्पण करतात. अजून काय करतात की मूळबंध लावतात आणि मूळबंधाच्या आसनात शरीरातील सप्त जो धातू आहे तो जाळून नाहीसा करतात. अजून काय करतात, व्याधींची जी शिरे आहेत ते षटचक्रास अर्पण करतात. मग कुंडलिनीय टेंभा आधारी केला उभा, तया चोजवले प्रभा निमथावरी, नवद्वारांची या चौचकी बाणोनी संयतीची अंडवंकी, उघडली खिडकी काकारांतीची, प्राणशक्ती चामुंडे प्रहारुनी संकल्पाचे मेंढे, मनोह मनो मनोमहिषाचे मुंडे, दिधली बिळबळी चंद्रसूर्या बुझावणी, करोनी अनुहताची सुडावणी,
17 विणेची पाणी जिंतिले वेगी. मग मध्यमा मध्यविवरे तेणे कोरिवे दादरे. ठाकिले चवरे ब्रह्मरंध्र वरी मकरात सोपान. ते सांडोनिया गहन काखे सुनिया गगन. भरिले ब्रह्मी ऐसे जे समबुद्धी. गिळावया सोहम सिद्धी. अंगविताती निरवधी योग दुर्गे. आपुलिया साठोवाटी शून्य घेती उठा उठी. तेही मातेची किरटी पावती गा. वाचुनी योगाचे बळे अधिक काही मिळे. ऐसे नाही आगळे कष्टची तया. मग कुंडलिनीचा टेंभा आधार चक्रावर उभारून त्यात उजेडात आनंदाने मस्तकापर्यंत जातात. परत काय करतात की कुंडलिनी जागृत होते. कुंडलिनी जागृत झाल्यानंतर त्याचा जो उजेड आहे तो आधार चक्रावर उभा राहून त्या उजेडात आनंदाने मस्तकापर्यंत जातात. हा जो कुंडलिनीचा उजेड आहे तो मस्तकापर्यंत जातो. आणि काय नवद्वाराच्या चौकीत इंद्रिय निग्रहाचा आडसर घालून सुषुम्ना नाडीची वाट मोकळी करतात. नवद्वार जे आहेत शरीराचे म्हणजे डोळे, नाक, कान, लघवीची जागा, संडासची जागा, असे जे 9 द्वार आहेत हे सगळे 9 द्वार बंद करतात. ही जी कुंडलिनी जागृत करण्यासाठी ही 9 द्वार बंद करतात. गुदद्वार बंद करण्यासाठी गुदद्वाराच्या खाली टाच घेतात. ठीक आहे. आणि हे सगळे 9 द्वार बंद करून सुषुम्ना नाडी जी आहे तिची वाट मोकळी करून देतात. आणि काय करतात प्राणशक्ती रूप चामुंडा देवी प्रित्यर्थ संकल्परूपी मेंढे मारून मनोरूपी महिषासुराचे मस्तक बळी देतात. संकल्प एवढा घनदाट असतो, एवढा दृढ असतो अशा लोकांचा. मग सुषुम्ना नाडीच्या मध्य विवरातील कोरीव दादराने वर चढून मस्तकातील ब्रह्मरंध्रापर्यंत मजल गाठतात. मग सुषुम्ना नाडीच्या मार्गाने वर जातात. कुठं? मस्तकातील रंध्रापर्यंत. आता मस्तकातील रंध्र कुठं असतं? जिथं आपण लहान मुलाचे टाळू भरतो ना त्याला म्हणतात रंध्र. मस्तकातले रंध्र म्हणतात त्याला. ठीक आहे. तिथपर्यंत मजल गाठतात. नंतर मकराच्या कठीण जिना चढून व माया काखेस मारून ब्रह्मास मिळतात. म्हणजे मस्तकातून ते डायरेक्ट वर ब्रह्मास मिळतात. याप्रमाणे सर्वत्र सारखी बुद्धी ठेवून ब्रह्मप्राप्ती करून घेण्याकरिता योगादी कठीण मार्ग वेळ न लागता स्वाधीन करून घेतात. असे जे योगी असतात ज्याला यांना हटवादी म्हणतात. म्हणजे किती त्रास होऊ देत शरीराला ते त्यांचा हट्ट सोडत नाहीत, तो मार्ग सोडत नाहीत. किती त्रास होऊ देत ते त्रास सहन करतात. पण ते भगवत जे ईश्वराच्या प्राप्तीसाठी ते हट्टास पेटून या प्रकारचं योग मुद्रा लावून कुंडलिनी जागृत करतात. अशा प्रकारे अर्जुना आपली अदलाबदल निरवयवाशी करतात. तेही मलाच येऊन. एवढं कठीण भक्ती करून, एवढं कठीण जे योग तपस्या करून हे जे लोक तपस्या करतात हे दुसऱ्या प्रकारचे तेही शेवटी भगवंतासच जाऊन मिळतात. म्हणजे कृष्ण रूपच होतात, कृष्णास जाऊन मिळतात. बाकी योगाच्या बळाने त्यांना अधिक काही प्राप्त होते असे नाही.
हा जो योग मार्ग अवलंबतात, कुंडलिनी जागृत करतात, कठीण अतिशय खडतर असं योग साधना करतात, त्यानं त्यांना फार विशेष असं काही मिळतं असं नाहीये. उलट जास्त त्रास व यातना मात्र सोसावे लागतात. अशा हे जे दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत, जे ज्ञानी लोक आहेत, त्यांना जे योग साधनेनं भगवंताची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करतात, ते सुद्धा भगवंतापर्यंत जातात, भगवंताशी मदरूप होतात, पण त्यांना त्रास फार होतो, त्यांना यातना भरपूर सोसाव्या लागतात. बघा, भगवंताने या ठिकाणी दोन प्रकारचे ज्ञानी सांगितलेले आहेत, म्हणजे दोन प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत. पहिला जो भक्त आहे ते काय करतात की भगवंताच्या ठिकाणी चित्त स्थिर करतात, नित्ययुक्त होतात आणि उत्कृष्ट श्रद्धेने भगवंताचं भजन करतात. आणि अशा पद्धतीने भक्तियोग केलेले जे जे भक्त आहेत ते परम योगयुक्त असं त्यांना भगवंत म्हणतात. आणि दुसरे जे भक्त आहेत ते म्हणजे हे हटवादी, जे कुंडलिनी जागृत करून भगवंताची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतात, ते हटवादी. हे जे हटवादी आहेत, जे योग मार्ग अवलंबतात, त्यांना त्रास फार होतो, यातना भरपूर सोसाव्या लागतात आणि विशेष असं काही त्यांना मिळत नाही. भगवंताची प्राप्ती होते, पण एवढा त्रास केल्यानंतर काही विशेष प्राप्ती होते का, तर असं काही नाहीये. आता श्लोक नंबर 5, त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. निर्गुण ब्रह्माची उपासना करणाऱ्या देहरूपी पुरुषांना उपासनेचे कष्ट होऊन अव्यक्त गती फार प्रयासाने प्राप्त होते. आता हे जे हटवादी लोक आहेत, जे कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना उपासनेचे कष्ट होते आणि अव्यक्त गती फार प्रयासाने प्राप्त होते, फार त्रास होतो त्यांना. अव्यक्त गती प्राप्त होण्यासाठी त्यांना फार त्रास होतो. आता हे काय नेमकं आहे, कशा पद्धतीने करतात, काय काय होतं, ते आपण या ओव्यांच्या माध्यमातून समजून घेऊयात. जी ही सकळ भूतांची हिती निरावली अव्यक्ती, निरालंबी अव्यक्ती, पसरलिया आसक्ती भक्ती विण, तया महेंद्रादी पदे करिता ती वाटवधे, आणि रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडोनी ठाती, काम क्रोधांचे विलग उठावती अनेग, आणि शून्येसी आग झुंजावे की, तहाने तहानची पियावी, भुकेलिया भूकची खावी, अहोरात्र वावी ममावारा, उनी दिहाचे पहुडणे, निरोधाचे वेल्हाळणे, झाडासी साजणे चाळवावे गा, शीत वेढावे, उष्ण पांघुरावे, वृष्टीची आसवे आरांतू घरांतू. प्राणी मात्राला प्रिय, अनाश्रित व अव्यक्त असे जे ब्रह्म, ते भक्तीशिवाय प्राप्त करून घेण्याची जी इच्छा करतात, त्यांना वाटमारी अशी जी इंद्रादिक पदे ती माळ घालतात. आता जे पहिले भक्त आहेत, जे भक्ती मार्गाने श्रीकृष्ण भक्ती करून भगवंताची उपासना करतात, ते पहिले भक्त. आणि दुसरा प्रकार कुठला, जे कुंडलिनी जागृत करण्यासाठी हठ योगाचा वापर करतात, हे दुसरे योग, हे दुसरे भक्त. तर हे जे दुसरे भक्त आहेत ते निर्गुण ब्रह्माची उपासना करतात. ते श्रीकृष्णाची उपासना करतात का? नाही, निर्गुण ब्रह्माची उपासना करतात. म्हणजे ज्यापासून श्रीकृष्ण नावाचा अवतार उत्पन्न झालेला आहे, ते मूळ, जे मूळ रूप आहे, जे अव्यक्त आहे, जे निराकार आहे, त्याची उपासना करतात हे. आता ह्यांचं काय होतं बघा, की प्राणी मात्राला प्रिय, अनश्रित व अव्यक्त असे जे ब्रह्म,
ते भक्तीशिवाय प्राप्त करून घेण्याची जी इच्छा करीतात त्यांना वाटमारी अशी जी इंद्रादिक पदे ती माळ घालतात. आता असे जे भक्त असते ते भक्ती करत असताना त्यांना इंद्रादिक पदे माळ घालतात, म्हणजे त्यांना इंद्ररूप सुद्धा इंद्रपद सुद्धा प्राप्त होतं. आणि रिद्धी सिद्धींची जोडी ब्रह्मप्राप्तीच्या आड येते. आणि काय होतं, जी रिद्धी सिद्धींची जी जोडी आहे ना ती यांच्या ब्रह्मप्राप्तीच्या आड येते. अजून काय होतं बघा, काम क्रोधादी पुष्कळ उपद्रव उत्पन्न होतात. अशा लोकांना काम क्रोधादी भरपूर उपद्रव उत्पन्न होतात. म्हणजे इंद्रिय निग्रह नंतर नंतर संपून जातो. त्याशिवाय क्रोध येणार नाही, त्याशिवाय कामवासना उत्पन्न होणार नाही. ठीक आहे. व निकराचा परब्रह्माची प्राप्ती करून घेण्याकरिता त्यांना शून्याशी म्हणजे आकाशाशी झटावे लागते. हा मार्ग फार त्रासदायक आहे. थोडक्यात काय, हा जो मार्ग आहे, जो हटवादी मार्ग आहे, जो योगयुक्त मार्ग आहे, तो त्रासदायक फार आहे. काय काय करावं लागतं बघा. यांना अडचणी काय काय येतात की इंद्रादिक पदे प्राप्त होतात त्यांना, मग त्याच्या आहारी गेला की संपला, मग त्यांना ब्रह्म प्राप्त होत नाही, तिथंच त्याचं संपलं. अजून काय होतं, रिद्धी सिद्धी त्या सुद्धा ब्रह्मप्राप्तीच्या आड येतात. अजून काय होतं, काम क्रोध हा संपत नाही आणि त्याचा उपद्रव होतो. अजून काय होतं, त्यांना ब्रह्माची प्राप्ती करून घेण्यासाठी शून्याशी झटावं लागते, म्हणजे आकाशाशी झटावं लागतं. अजून काय, तहान लागली असता तीच पिऊन तृप्त व्हावे लागते. आता तहान लागल्यानंतर आपण काय पितो, पाणी पितो, बरोबर आहे. पाण्याची तहान पाणीच भागवणार ना, दुसरं काही भागू शकत नाही. पण यांना तहान लागली असता तीच पिऊन तृप्त व्हावे लागते, म्हणजे पाणी पित नाहीत ते. म्हणजे पाणी जरी तहान लागली तरी पाणी दाताचं पाणी गिळून त्यांना भागवावं लागतं. भूक लागली असता तीच खाऊन समाधान करावे लागते, म्हणजे उपाशी राहावं लागतं, उपाशी तापाशी राहावं लागतं. व रात्रंदिवस हाताच्या वावांनी निकराच्या प्राप्ती करता वाराच मोजावा लागतो. हाताच्या वावांनी म्हणजे आपण म्हणतो ना, एक वाव, दोन वाव, एक हात, दोन हात, हे माप होती पहिल्यांदा मीटर फूट वगैरे असं काही नव्हतं. वाव म्हणजे दोन्ही हात पसरले की जेवढं अंतर होतं ते एक वाव. आणि एक हात आपण पसरला आणि खांद्याला बोट लावलं तर एक हाता एवढं अंतर जे आहे ते एक हात अंतर. अशी पहिले माप होते. त्यावेळेस काय म्हणायचे, कासरा दे. किती कासरा दे, दोन वाव दे. दोन वाव दे म्हणजे दोन हात, दोन पसरलेले हात, असं दोन वाव. आणि चार हात दे म्हणजे चार हातावर मोजून द्यायचे कासरा. असं पहिल्यांदा माप होतं. तर इथं काय सांगितलंय बघा, रात्रंदिवस हाताच्या वावांनी निराकाराच्या प्राप्ती करता वाराच मोजावा लागतो, म्हणजे दुसरं काहीच नाही. हाताच्या वारा मोजावा लागतो. आता वारा कोणी मोजू शकतं का? पण असं इथं सांगितलेलं आहे की थोडक्यात काय, की फार त्रास सहन करावा लागतो. दिवसा उन्हात निजणे, इंद्रियांच्या इच्छेविरुद्ध वागण्याचे विलास करणे व झाडासोबत मित्रभावाने बोलणे. अजून काय काय करावं लागतं बघा, उन्हात निजावं लागतं, म्हणजे ऊन वारा पाऊस याचं तमा नाही. ऊन लागत असतं, थंडी वाजत असते, त्याची त्यांना काही फरक पडत नाही या गोष्टींचा, म्हणजे हे सगळं त्यांना सहन करावं लागतं. इंद्रियांच्या इच्छेविरुद्ध वागण्यास विलास करणे, म्हणजे इंद्रियाच्या विरुद्ध वागावं लागतं. झाडाबरोबर मित्राप्रमाणे बोलावं लागतं, कारण तिथे जंगलात दुसरं कोण आहे, झाडच असतात फक्त.
मग झाडांशीच मित्रासारखं बोलायचं, झाडांनाच मित्र बनवायचा. अजून काय करावं लागतं, थंडी नेसणे. आता थंडीत आपण काय करतो, स्वेटर घालतो, शाल अंगावर घेतो, कानटोपी घालतो. पण यांना म्हणून म्हणतात ना की जे अजून सुद्धा हिमालयामध्ये असे काही योगी ऋषी असतात की ते एवढ्या बर्फात सुद्धा फक्त लंगोटीवर फिरत असतात, ध्यान धारणा करत असतात. त्यांना थंडी वाजत नाही का? वाजते, पण त्यांचा हटवाद एवढा जास्त असतो, एवढे ते हट्टी असतात. आणि आणि शिवाय योग साधना असते, त्यामुळे ते त्यातून सुद्धा बचावतात, त्यांना काही होत नाही. तर इथं काय सांगितले, थंडी नेसणे, ऊन पांघरणे म्हणजे उन्हात थंडीत पावसात, किंबहुना अर्जुना पतीशिवाय रोज सती जाणे, अशा प्रकारचा हा योग होय. कसा आहे हा योग, किती त्रासदायक आहे त्याचा हा वर्णन केलेला आहे. थंडी नेसावं लागते, ऊन पांघरावं लागतं, पावसात बसावं लागतं आणि पतीशिवाय रोज सती जाणे. जी पतिव्रता असते तिचा पती निधन झाल्यानंतर ती पतिव्रता सती जाते. इथं पतीशिवाय सती जावं लागतं रोज, ते पण. किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशू नीच नवा, भ्रतारे विण करावा तो हा योगू, एथ स्वामींचे काज ना बापिके व्याज, परी मरणेसी झुंद नित्य नवे, ऐसे मृत्यूहुनी तीख, का घोट कढत विख, डोंगर मिळता मुख न फाटे काई, म्हणून योगाची या वाटा, जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला, पाहे पा लोहाचे चणे, जय बोचरिया पडती खाणे, तै पोट भरणे की मरणे शुद्धी नेणे. तर असे जे योगी असतात त्यांना थंडी पांघरावं लागते, थंडी नेसावं लागते, ऊन पांघरावं लागतं, पावसात बसावं लागतं. आणि या ठिकाणी पतीकरिता अग्निप्रवेश करण्याचे किंवा हव्यकव्याचे निमित्त नसून ही मृत्यू बरोबर नित्य नवी लढाई करावी लागते. आता थंडीच्या दिवसात थंडी तुफान वाजते, पावसाच्या दिवसात तुफान पाऊस येतो, उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर ऊन असतं. तर हे सगळं म्हणजे काय, नित्य रोज रोज येणारं मरणच आहे ना हे. जंगलात जायचं, कुंडलिनी जागृत करायची, साप असतो, इंचू असतो, काटा असतो, कुठल्या मार्गाने मृत्यू येईल काही सांगता येत नाही. म्हणजे नित्य मृत्यूशी लढाई करावी लागते. अजून काय, असे मृत्यूहुनी तिखट व कडत जे विष, ते गिळवेल का. मृत्यूपेक्षाही तिखट आणि कडक जे विष ते गिळवेल का. अरे डोंगर गिळताना तोंड नाही का फाटणार. म्हणजे अशा प्रकारे भक्ती करून, अशा प्रकारे योग साधना करून भगवंताची प्राप्ती करणे हे सोपं नाहीये. कसं सोपं नाहीये, तर डोंगर गिळण्यासारखं आहे. डोंगर गिळताना तोंड फाटणारच ना, तोंड केवढं डोंगर केवढा. म्हणून हे महावीरा, जे असे योग साधना करण्यास निघाले त्यांच्या नशिबीत दुःखाचा शेलकाच वाटा आला. भगवंत काय म्हणतात की असे जे योग साधक जे आहेत, जे योग साधना करण्यासाठी निघाले त्यांच्या नशिबीत दुःखाशिवाय दुसरं काही येत नाही, दुःखच येतं. हे पहा, लोखंडाचे चणे जेव्हा बोथऱ्याला खाण्याचा प्रसंग येतो तेव्हा त्याचे पोट भरेल का. पोट भरेल का प्राण जाईल, हे काही समजत नाही. आता लोखंडाचे चणे जर एखाद्याला दात नसणाऱ्याला बोचऱ्याला जर खायला दिले तर त्याचं पोट भरलं का प्राण जाईल, त्याचा प्राणच जाणार ना, त्याला चावूच शकणार नाही, ते लोखंडाचे चणे आहेत.
म्हणजे थोडक्यात इथं काय सांगायचं आहे की हा जो या प्रकारचा जो मार्ग आहे, जो योग मार्ग आहे, योग साधना करणारा मार्ग आहे, तो अवघड आहे, अतिशय अवघड आहे. क्षणाला तुम्हाला मृत्यूला सामोरं जावं लागतं, असा तो अवघड आहे. म्हणून समुद्रबाही तरणे आथी केही, का गगना माझी पायी खोली जतू असे. वळघाळी रणाची थाटी, अंगीन लागता काठी, सूर्याची पाऊठी का होय गा. या लागी पांगुळा हेवा, नवे वायुसी पांडवा. तेवी देहवंता जीवा, अव्यक्ती गती. ऐसाही जरी दिवसा, बांधोनिया आकाशा. झोंबती तरी क्लेशा, पात्र होती. म्हणून एर हे पार्था, नेणतीची हे व्यथा. जे का भक्ती पंथा, ओठंगले. म्हणून समुद्र कोणी बाहूंनी तरून गेला आहे काय, किंवा आकाशात कोणी पायाने चालला आहे काय. समरंगणात गेल्यावर अंगावर समोर वार न होता सूर्य लोक प्राप्त होईल का. काय म्हणतात बघा भगवंत, की म्हणून समुद्र कोणी बाहुनी तरून नेलाय का, कोणी घेऊ शकत नाही. किंवा आकाशात कोणी पायी चालत गेला का, कोणी चालत जाऊ शकत नाही. किंवा रणांगणामध्ये समोरून अंगावर वार न घेता कोणी सूर्य लोक प्राप्त होईल का, नाही होणार. कोणी मृत्यू पावेल का, नाही होणार. यास्तव अर्जुना, ज्याप्रमाणे पांगळ्याला वायू बरोबर धावण्याची पैज मारता येणार नाही, त्याप्रमाणे देशाभिमानी जीवाला निकराची प्राप्ती होणार नाही, निराकाराची प्राप्ती होणार नाही. पांगळ्यानं जर वाऱ्याबरोबर शर्यत लावली तर पांगळा जिंकेल का वारा जिंकेल, वारा जिंकणार. तो पांगळा तो पळू शकत नाही, वारा जिंकणार. त्याचप्रमाणे देहाभिमानी जे जीव आहेत त्या जीवाला निराकाराची प्राप्ती होणार नाही. जे स्वतःच्या देहावर फार अभिमानी आहेत, मी ऊन वारा सहन करू शकतो, मी हे करतो, मी अष्टांग मुद्रा लावतो, मी कुंडलिनी जागृत करतो, असे जे देहाभिमानी आहेत त्यांना निराकाराची प्राप्ती होणार नाही. असे असूनही मनात इच्छा धारण करून जे अव्यक्त प्राप्तीसाठी विषयी झटतात ते क्लेशास प्राप्त होतात. क्लेश म्हणजे त्रास. असे लोक त्रासास प्राप्त होतात. म्हणून पार्था, ज्यांनी भक्ती मार्गाचा स्वीकार केला त्यांना असे कष्ट सोसावे लागत नाहीत. भगवंत शेवटी काय म्हणतात, की ज्यांनी भक्ती मार्गाचा अवलंब केलेला आहे, ज्यांनी स्वीकार केलेला आहे, भक्ती मार्गात असे कष्ट नाही आहेत ना, की जंगलात जायचं, कुंडलिनी जागृत करायची, नंतर ऊन वारा पाऊस सोसायचा, विंचू काटा आहे, साप आहे, थंडी आहे, हे सगळं सोसायचं आणि जो निराकार आहे त्याची उपासना करायची, त्याच्या प्राप्तीसाठी इच्छा धरायची. निराकार प्राप्त होईल का नाही सांगता येत नाही, आणि जरी झालं तरी ते याच भगवंतास प्राप्त होतात. मग एवढी खटाटोप कशाला, एवढा त्रास कशाला. त्यापेक्षा जो भक्ती मार्ग आहे तो तो चांगला ना, सुकर आहे. बघा, भगवंताची भक्ती करताना आपल्याला आनंदच होतो. ऊन वारा पावसात बसल्यानंतर जसं दुःख होतं तसं होत नाही. तो सोपा मार्ग आहे, हेच इथं भगवंताला सांगायचं आहे. उद्या आपण अजून खोलात जाऊन पुढील भाग समजून घेणार आहोत. आज भाग नंबर 3 इथेच आपण संपवत आहोत. उद्या भाग नंबर 4 आपण बघणार आहोत. त्यासाठी श्लोक नंबर 6 पासून आपण सुरुवात करणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत, अगदी भक्तिभावानं भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.